झी 24 तास एक पाऊल पुढे. सांगितलं होतं की 2 ते 3 दिवस हे काम चालणार आहे आणि याचाच अर्थ हा त्रास सहन करावा लागणार आहे. तर अनेक रेल्वे प्रवाशांनी आज रस्त्यामार्गे घर गाठणं पसंत केले. म्हणूनच आज 4 ते 5 मिनिटांनी लोकल कुर्ला स्थानकातून जाताना दिसत होती ठाणे आणि कल्याणच्या दिशेने. मात्र या लोकल ट्रेनला नेहमी गर्दी असते, तशी गर्दी नव्हती. अनेक रेल्वे प्रवाशांनी आता घर गाठताना सुद्धा रस्त्यानेच प्रवास करणं पसंत केलेलं दिसत होतं. अगदी ठीक. उद्या यापेक्षा अधिक बरी अवस्था असावी अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद अमित या संपूर्ण चर्चेबद्दल. 2 दिवसांमध्ये ज्या प्रकारे मध्य रेल्वे रुळावर येण्याची अपेक्षा आहे ती कितपत खरी होते याविषयी आपण बोलणारच आहोत. मात्र अजूनही या आगीचं कारण स्पष्ट झालेलं नव्हतं. याविषयी आपण बोलूया. मध्य रेल्वेचे PRO VS मालेगावकर आपल्या सोबत आहेत. मालेगावकरची, आगीचं कारण आता स्पष्ट झालेलं आहे का? याबाबत काही माहिती, खुलासा तुम्ही करू शकता का? कुर्ल्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास कुर्ला सिग्नलिंग कॅबिन आणि विद्याविहार सिग्नलिंग कॅबिन इथे आणि फील्डमध्ये केबलला आग लागली होती. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, परंतु त्या आगीमुळे सिग्नल यंत्रणेत मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न झालेले आहेत. अगदी. मात्र वेळापत्रक ठप्प झालेलं होतं आणि प्रवाशांना किमान अनाउन्समेंटची अपेक्षा होती, अनाउन्समेंट सुद्धा होत नव्हत्या. हा सावळा गोंधळ कशामुळे झाला? प्रवाशांच्या तक्रारीत बहुतांशी तथ्य आहे. आमच्याकडे अनाउन्समेंट करण्याची त्रिस्तरीय व्यवस्था आहे. एक तर प्रत्येक स्टेशनवरती अनाउन्सर आहे. दुसरं म्हणजे जी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही कार्यान्वित केलेली आहे मुंबईच्या केंद्रीय नियंत्रण कक्षात, त्यातून कम्प्युटरच्या द्वारेच अनाउन्समेंट करण्याची पण व्यवस्था आहे आणि एक सेंट्रलाइज्ड अनाउन्समेंट सिस्टीम सुद्धा आहे. तर या 3 प्रकारच्या अनाउन्समेंट्स अवेलेबल आहेत. परंतु या प्रकारची जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा 100% खऱ्या आणि त्यावेळेला ॲक्युरेट अनाउन्समेंट्स करणं हे एक फार मोठं आव्हान आहे आणि त्याच्यात काही प्रमाणात आज त्रुटी राहिली, ही गोष्ट खरी आहे. ठीक. आपण यानंतर आता बोलूया. निवृत्त रेल्वे अधिकारी ॲडव्होकेट DS गोडबोले आपल्या सोबत आहेत. गोडबोलेजी, प्रवाशांना अजूनही समजलेलं नाहीये की नेमकं झालंय काय, काय ही नक्की समस्या झाली आहे, याविषयी जरा समजून सांगा. माझ्या दृष्टीने असं मला वाटतं की ऍक्सिडेंट जेव्हा होतो किंवा नुसता ऍक्सिडेंटही होत नाही किंवा आणखीन काही गाड्यांमुळे डिस्लोकेशन होते, त्यावेळेला अनाउन्सिंग सिस्टीम जी आहे ही कम्प्लिटली बंद असते. कमीत कमी प्रत्येक या उपनगरी स्टेशन्सवर होत नाही. आज सकाळचं उदाहरण देतो मी. 2 तास मी स्टेशनवर होतो. तिथे एकही गाडीचं अनाउन्समेंट प्रॉपर नव्हतं. काय झालं काय नाही झालं याबद्दल काहीही कोणी बोलायला तयार नाही. कुणालाच काय माहित नाही. तर हे जर व्यवस्था जर काही करता आली तर करू शकले असते. नक्की. म्हणजे थोडक्यात ही समस्या काय आहे हे समजण्याचं तर खूपच दूरचं. मात्र मूलभूत ज्या सुविधा पुरवायला हव्यात, ज्या अनाउन्समेंट्स करायला हव्यात, त्या सुद्धा होत नव्हत्या. हा सगळा सावळा गोंधळ नवा नाहीये. तरी सुद्धा शेलारजी, का हा सातत्याने गोंधळ होतोय? कुठे नेमकं कमी पडते मध्य रेल्वे? माझ्या मते प्रवाशांचा जो लोंढा या 2 वर्षात वाढलाय त्याची पूर्वकल्पनाच मला वाटतं रेल्वे प्रशासनाला आलेली दिसत नाही. ज्या हिशोबाने प्रवासी वाढतायत त्या तुलनेत सुविधा पुरवण्यात मध्य रेल्वेचं प्रशासन निश्चितपणे कमी पडतं. हे आता गोष्ट जगजाहीर झालेली आहे. बिलकुल. आणि हे अनाउन्सिंग वगैरे ह्या साध्या गोष्टी आहेत. खरं तर फार गांभीर्यानं बघायला पाहिजे रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे. आता आपण PROंची स्टेटमेंट बघितली. सकाळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 70% गाड्या चालू. वस्तुस्थिती जर पाहिली तर जेमतेम 35 ते 40% लोकल फेऱ्या चाललेल्या आहेत. आणि 70% गाड्या चालतीलच कशा? जर आमची प्रतिनिधी सांगते की एका गाडीला डोंबिवलीतून दादर पर्यंत यायला 6 तास लागत असतील, तर 70% गाड्या चालणं लॉजिकलीच म्हणजे शक्य नाहीये. रेल्वे प्रशासनाने निदान असं जाहीर तरी करू नये हो की आम्ही 70% गाड्या चालू. प्रत्यक्षात 35% गाड्या पण चाललेल्या नाहीयेत. अनाउन्सिंगच्या बाबतीत तर आता PRO जे बोलले ना, त्रिस्तरीय व्यवस्था आहे. मुळात कल्याणच्या पुढे सर्व स्टेशनवर अनाउन्सिंग ही ठेकेदारी पद्धतीने दिलेली आहे आणि ती लहान लहान मुलं आहेत, 17 वर्षाची 18 वर्षाची. त्यांना 12 तास ड्युटी आणि 5-6 हजार रुपये पगारामध्ये त्या कंपन्या राबवून घेतात ठेकेदार. त्याच्यामुळे ते फार गांभीर्यानं या गोष्टीकडे बघत नाही आणि अनाउन्सिंग चुकीची होते, वेळेवर होत नाही, ही वस्तुस्थिती निदान त्यांनी मान्य केली. हे तरी आज नशीब समजावं आपण. नक्कीच. जोगदेव सर, तुम्ही कोकण रेल्वेचे माजी PRO आहात आणि त्याचबरोबर रेल्वेचे अभ्यासक सुद्धा आहात. या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत का खरंच मध्य रेल्वेसाठी? का हे खूप मोठी यंत्रणा याच्यासाठी राबवावी लागते? आणि अशा प्रकारच्या ज्या दुर्घटना घडतात या खरंच याला केवळ एक अपघात म्हणायचं की मेंटेनन्स नसल्यामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे घडणाऱ्या या घोडचूक आहेत? आजचा जो प्रकार झालाय
याच्याविषयी खूप गांभीर्याने आणि अनेक अंगाने विचार केला पाहिजे. मला आठवतं की 1991 साली ठाणा स्टेशनजवळ अशी सिग्नल केबिन जळाली होती आणि त्याचे परिणाम पाण्याने भरून गेलं होतं. ते सगळं फ्लडिंग झालं होतं आणि त्यामुळे मोठा पूर आला होता त्या काळात बाकींना. परंतु त्याचं रिस्टोरेशन व्हायला जवळजवळ 15 ते 20 दिवस लागले. आत्ताचा कॉज जे म्हणतात शॉर्ट सर्किट, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा विचार केला तर 5 मायक्रोसेकंदमध्ये प्रिव्हेंटिव्ह डिव्हाइस ऍक्ट होतात. तर ही सगळी सिस्टीम जळून देणं म्हणजे रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानात इतकी पुढे असल्यानंतर एवढी सिस्टीम जळून जावी आणि तोपर्यंत काही प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होऊ नये आणि त्याचे परिणाम 65 लाख लोकांना सोसावे लागावेत. याच्याबद्दल रेल्वेनी स्वतःच्या टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंटमध्ये सुद्धा गंभीरपणे विचार केला पाहिजे. नक्कीच, म्हणजे जी आपत्कालीन यंत्रणा आहे तीच पूर्णपणे फेल ठरल्याचं दिसतंय. आपण मालेगावकरांना विचारूया, ते PRO आहेत. मालेगावकरजी, ज्या प्रकारे दिवसभर हा जो संपूर्ण केओस निर्माण झालेला होता, जी यंत्रणा आहे ती पाहता ही संपूर्ण आपत्कालीन व्यवस्था एक प्रकारे फेलच ठरली. आपत्कालीन व्यवस्था फोल ठरली असं अजिबात म्हणता येणार नाही, कारण आज 1578 पैकी सुमारे 70% सर्व्हिसेस आम्ही तरी सुद्धा चालवलेले आहेत. आणि जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर सिग्नलवरती संपूर्ण गाड्यांचं परिचालन अवलंबून असतं, तिथे 2 मुख्य स्टेशन्समधलं सिग्नलिंग अवेलेबल नसतानाही इतक्या सर्व्हिसेस आम्ही चालवू शकलेलो आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्था फोल ठरली असं म्हणता येणार नाही. अर्थात सिग्नलच्या शिवाय गाड्या चालवताना त्याच्यामध्ये उशीर होऊ शकतो, विलंब होऊ शकतो आणि गाड्यांचं ज्याला आपण बंचिंग म्हणतो, एका मागे एक येऊन गाड्या उभा राहण्याचा जो एक सिच्युएशन निर्माण होते, ती मात्र पूर्णतः टाळता येत नाही. हे सगळं बरोबर आहे, मात्र जो रेल्वेकडे प्लॅन बी असणं आवश्यक आहे तो प्लॅन बी तुमच्याकडे नव्हता का? बी प्लॅनचा इथे प्रश्नच येत नाही, कारण रेल्वेची एक वाहतूक आपली करण्याची स्वतःची एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच गाड्या चालवाव्या लागतात. त्यामुळे अशा प्रकारची जेव्हा स्थिती उत्पन्न होते जिथे सिग्नलिंग अवेलेबल नाहीये किंवा सिग्नल्स फेल झालेले आहेत, तेव्हा गाड्या चालवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत रेल्वेच्या ज्याला जनरल आणि सबसिडियरी रूल्स म्हणतात, अशा रूल्समध्ये इट इज अ लेट डाऊन प्रोसिजर, त्या पद्धतीनेच गाड्या चालवाव्या लागतात. त्याच्यामध्ये पूर्णतः सुरक्षेचा विचार केलेला असतो आणि त्याचप्रमाणे स्पीडचाही विचार केलेला असतो. तर बी प्लॅन म्हणण्यापेक्षा जी लेट डाऊन पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणेच गाड्या चालवल्या गेलेल्या आहेत आणि असं ज्याला इनोव्हेटिव्ह सोल्युशन म्हणतात ते काढण्याची मुभा या सिस्टीममध्ये नाहीये आत्ताच्या घटकेला. ठीक, जोगदेवजी, तुमचा मुद्दाच त्यांनी एक प्रकारे खोडून काढण्यात, त्यांचं सॉफिस्टिकेटेड व्यवस्था आहे, आपत्कालीन व्यवस्था आहे असं ते म्हणतात. मग तरी पण अशा प्रकारच्या घटना घडणं, याला काय म्हणायचं? याच्यात दुसरा एक भाग मला महत्वाचा वाटतं की कॉन्टिजन्सी प्लॅन ते सांगत असतील. मालेगावकरांनी स्वतः काल रात्रीपासून ते बिझी आहेत, आत्ताही ब्रेवली काम करतायत. त्यांना कॉम्प्लिमेंट. रेल्वेचा अपघात घडून गेल्यानंतर जी यंत्रणा काम करते ते जीव लावून काम करते हे मान्य केलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर असं घडू नये याच्याबद्दलची योजना अत्यंत अपुरी आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागतं. एक तर मुंबईतले 65 लाख लोक प्रवास करतात. हे जर सगळे बिथरले तर खूप मोठी आर्मीपेक्षा जास्ती त्यांची विध्वंसक क्षमता आहे. या सिस्टीमशी डील करताना सिग्नल फेल्युअर असो किंवा बाकी कुठलेही असो, आता याचे परिणाम दीर्घकालीन भोगावे लागणार आहेत. मनमाडपासनं पुण्यापासनं सगळीकडे ही सिस्टीम आउट झाली आहे. हाऊ डू वी अलाउ ए सिस्टीम टू गो टू दॅट मिझरेबल फेल्युअर, हा कुठेतरी भविष्यकाळीत गंभीर विचार केला पाहिजे. कारण आपण आतंकवाद्यांचं आक्रमण म्हणतो, मुंबईमध्ये इतक्या काही समस्या होत्या की बाहेरनं येऊन कोणी काही करायची गरजच पडत नाही आहे. आवर सिस्टीम कोलॅप्सिंग. आणि हा केवळ रेल्वेला दोष देण्याचा प्रश्न नाही आहे. हाऊ डू वी अलाउ ए सिटी सिस्टमॅटिकली कोलॅप्स विथ सच अ क्विक टाइम अँड पीपल हॅव टू सफर द रिपरकेशन. इंग्लिश शब्द आले असतील, मला माफ करा, पण या शब्दात मांडता जर आलं तर आपण मुंबईला याचं जनजीवन विस्कळीत होणं, कधी रिक्षाचा संप येतो, कधी बस ड्रायव्हरचा येतो, कधी आणखीन काही घडतं, हे याच्या पुढे आपण असं चालून देणार आहोत का? हा पुढे कुठेतरी विचार प्लॅनिंगच्या दृष्टीने करायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितपणे एक प्रकारे पावसाळ्याला आता केवळ 2 महिने उरलेले असताना
एक रंग काय करायचं आणि रेल्वेवरचा हा वाढता ताण एक प्रकारे धोकादायक आहे का मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी, याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.